नमस्ते मित्रांनो. मागील भागात आपण पाहिले ज्योतिनानाच्या दुकानात सगळी चांडाळ चौकडी बसलेली असतात आणि चर्चेला ऊत आलेला असतो. आता पुढे नुसत्या दुधाचा पहिला चहा पिणारी ती धेंड आज बाटल्यावर बाटल्या संपवत होती. आत बाटली फुटली. कडवट पण उग्र वास बाहेर आला तसा पायरीवरचा कोतवाल मोहरला. पार्टी संपल्यावर आपल्यालाही कब्बर मिळणार या जाणिवेनं मोहरला. आत दादबानं ग्लास पोटात ढकलला आणि ज्योत्याच्या मांडीवर थाप टाकीत म्हणाला, ज्योत्या, लेका तुझं चुकलंच. का? अर, शंकर्याला मारलं म्हणल्यावर तू लगेच आमच्या मळ्यात पळत याचंस. बगाडाची मेट घेऊन आलो असतो. जगतापाचं पोर ठोकून काढलं असतं. मळा काय लांब होता होय र माझा. अरे पण मी तरी कुठं होतो जाग्यावर. तांदळवाडीसनं दुपारी तर आलो. पोरगा असं चिडलंय म्हणता. मग चिडल नाही तर काय रडल. लेका, एक एक वळ मनगटागत उठलाय. म्या स्वतः बघितलं तर. जादवानं पुस्ती जोडली. मी बी बघा ना नेमका कसा गैरहजर होतो. आता झालं ते झालं. पाटील वाट काढीत म्हणाला, साऱ्या गावाला जगतापाचं पोर आव्हान देतंय म्हणजे काय. लेका, आमचा मोहित्यांचा हुंबरा 200, पाऊण गाव आमचं आणि हे एक घर एवढा चवना दाखवतंय होय. त्या पोराला बापाचीच फूस हाय. बापाची असो नाहीतर काकाची असो, एकदा इंगा दावायलाच पाहिजे. जादवानं एकदा टोपी काढली, पुन्हा होती तशी चढवली. जरा खाकरला. भाऊसाहेबाच्या बिडीवर आपली बिडी पेटवली. झुरका मारला. नाकाजवळ खाजवीत म्हणाला, हे बघा, हे दुखणं आजचं नव्हं, लय दिसाचं हाया. त्यो येश्या जगताप तसा माजोरीच. त्याचंच हे पोरग मुलखाचं डांबरट. आज शंकर्यावर हात टाकला, उद्या आपल्यावर कशानं टाकणार नाही. त्याचा बंदोबस्त केलाच पाहिजे. काय पाटील? तर हो, उद्याच्याला मी त्याला बोलावून पाठवतो. ज्योत्या, तू न पोरगा सावध राहा. अंधारात काढा काठीनं धोपटून. उलटलाच तर हाय आम्ही. भांडण सोडवायच्या निमित्तानं बदडून काढू. म्हणजे प्लॅन ध्यानात आला नाही. सांगतो. मग पाटलानं सारा बेत समजावून सांगितला. साऱ्यांनाच तो पटला. पुन्हा बाटली फोडली तशी कंपनी पुन्हा तयार झाली. पहिल्या 2 बाटल्या मारूनही जातीची शांती झाली नाही. पुन्हा आहे तसाच ढोसायला तयार. नानाची बायको बी शानी. चांगली परातभर अंडी उकडली होती. मग काय, गप्पावर गप्पा. घरून आधीच सारी जेवण करून आलेली. त्यात दारू, वर अंडी, तीही उकडलेली. हाना किती हाणताय तेवढी. रात्र वाढू लागली तशी मंडळी दबक्या आवाजात बोलू लागली. ज्योतिरामानं हळूच साखरेचं पोतं फोडलं. 10-12 किलो साखर एकेकानं धोत्रात बांधली. नानाला रामराम ठोकला. एक मुंडकं डुलत घराकडं झुकलं. रात्री बेरात्री फिरणारी ही सारी मस्तकं गाव पायाखाली तुडवून मारायची हिंमत बाळगून होती. कारवानी कुत्रं सुद्धा त्यांची पावलं वाजली तर कान पाडत होतं. या वेळेलाही तसंच झालं. 4 दिसेला 4 मस्तकं तडातड गेली तसं निम्म अर्ध जागं झालेलं गाव जास्तच झोपी गेलं. चावडीवरचा तराळ सोडला तर सारा गाव पाण्यात धोंडा बुडावा तसा अंधारात बुडून गेला. दुसरा दिवस उजाडला. नेहमीसारखा लकलकीत सूर्य फणानत वर सरकू लागला. आभाळाच्या पोटात पाखरं गर्दी करू लागली. बघता बघता
सूर्य डोकीवर आला. हळूहळू पश्चिमेकडे झुकू लागला. रात्रीच्या कारवाया दिवसा आकार घेऊ लागल्या. ज्योतिराम आणि शंकर ही बाप-लेकांची जोडी तयार झाली. घरात चुलीवर रटरटणाऱ्या मांसाचा वास येथेच अनुभवीत अर्धी कळी मारून काठ्या शोधू लागली. सारी घातपाती कारस्थानं डोळे भरून पाहात सकाळी फणानत वर आलेला सूर्य मावळतीकडे झुकला. तो डोंगराकडे कधी लपला मला कळलंच नाही. दिवसभरात रानात रानव्यात जनावरामागं फिरून पाय दमले होते. दिवस मावळला तसे बैल जगूच्या स्वाधीन करून घराकडे वळलो. तरातरा चालणारे जगू सकट पुढं सरसावले. मी म्हैस हाणत बाटकाचं ओझं सावरीत घरी आलो. बिंडा खाली टाकला. 4-2 चुकार कंसातले दाणे पडवीत इकडं तिकडं उडाले. अवघडलेल्या चेहऱ्यावरचा घाम पुसत मी तिथंच पायरीवर टेकलो. रुक्मिणीनं तांब्या हातावर ठेवताच चूळ भरून ताजातवाना झालो. दुसरा तांब्या वरच्यावर संपवला. जनावराची मुसकी आणि कासरं जगूनं खुंटीला अडकवलं. सरळ घरात घुसला आणि चरवीभर पाण्यानं हातपाय धुवू लागला. रुक्मिणीनं चहा केला. महादू तिथेच भिंतीला टेकून भोवऱ्याची जाळी वळत होता. आम्ही आल्याचं त्याला काहीच स्वैरसुतक नव्हतं. तो आपल्याच मस्तीत होता. चहा संपवून कब्बशी खाली ठेवीत मी विचारलं, काय महादू गप्प हाय? काय नाही, जाळी वळतुय, सारखीच तुटतीया. आता बास भोवरं खेळणं, अंधार झाला. झालंच, एवढा शेंडा घेतो पिळून. बापू कुठं गेलं? मला काय माहिती, विचारा की वहिनीला. रुक्मिणी दारातच उभी आमचं भावाभावांचं बोलणं ऐकत असलेली. स्वच्छ डोळ्यात कौतुकाच्या चंद्रकोरी पाझरलेल्या. मी तिच्या हातात कब्बशी देत विचारलं, बापू गेलं? कुठं गेलं ग बापू? झाड्याला. वाढूळ गेल्यात? आता येत्याल. मी उठलो. खांद्यावरचा टॉवेल खुंटीवर टाकला. आडवा टाकलेला भारा पुन्हा उचलला. कोपऱ्यात लावला. रुक्मिणीनं केरसुणी घेतली. बाहेरून फिरवली. पडवीत अजूनही अंधारच होता. अगं, इथं दिवा बिवा लावशील का नाही? हिजला वाटतं. हं, उन्हाळ्याचं वारंही असंच राहायचं. घरात खंदील असू दे, ती चिमणी ठेव इथं देवळीत. पंचारती टिकतीया वय? तिनं चिमणी देवळीत ठेवली. हात नीट पदराला पुसले. डोक्यावरून फिरवले. आत गेली. चरवी घेऊन आली. महादूकडे बघत म्हणाली, चला भाऊजी. भाऊजीही सरावलेला. त्यानं कंदील उचलला. तरतरत वहिनीमागं म्हशीची धार काढायला निघून गेला. धार काढून दोघेही परत आले तेव्हा बापू पडवीत बसले होते. दिवा पुन्हा विझला होता. ती झरझरत आत गेली. चरवी कपाटात झाकून ठेवली. पुन्हा चिमणी पेटवली. पदराआड धरून आणली. देवळीत आत सारून ठेवली. साऱ्या खोलीत पाणी पसरावं तसा उजेड पसरला. नेहमीसारखा महादू सगळ्यांच्या आधी जेवायला बसला. बापूंनी हातपाय धुतले. बाहेर ठेवलेल्या तांब्या रुक्मिणीनं सरासरा घासला. त्याच तांब्यानं चूळ भरून हातपाय धुवून बापू आत आले. माचावर बसले. नेहमीसारखी सुपारी तोंडात टाकून बापू बोलू लागले, कवाशी आलास हनुमा? आत्ताच आलो दोघं बी. काय काय केलं? हेच अर्धी पट्टी उपटून घेतली शाळवाची. लय जाचतंय ताट. पाऊस झालाच नाही तिथं. जित्रापाला काय म्हणायचं? बाजा कुठं आहे? हाय की तिथं वस्तीला. बरं, तुम्ही बी जावा जेवणं आटोपून. कुत्रं कुठं आहे?
रानातच आहे. आलंच आहे आज. रोजगाऱ्यांनी नेलं नसलं म्हणजे मिळवली. कशाला नेते ती? जाताना बाजाबरोबर कुत्र्याची बी भाकरी घेऊन जावा. होय. काय म्हादू, इतक्यात झालं जेवण? हो, मी बी जाणार रानात. कशाला? मुताईला? तिकडं हाडळीच्या मळ्यात झाडांच्या पानागणिक भूतं आहेत. माहिती आहे ना तुला? असू द्या, मी नाही भेत भूताला. नका भिऊ, आधी अभ्यास करा, मग बघू. रुक्मिणी ताटं वाढलीस का? होय, तुमचंच आटापतंय म्हणून थांबलाय. आम्ही जेवायला बसलो तेव्हा काळोखानं आपली मर्यादा ओलांडली होती. पांढरं कुत्रं सुद्धा पुन्हा पुन्हा बाहेर डोकावून दिसत नव्हतं. इतका काळोख घट्ट झाला होता. रुक्मिणी देवासारखी चुलीजवळ बसली होती. उभी उमर पदर सावरण्यात गेलेली. कुणाला काय हवं नको ते तन्मयतेनं बघत होती. मध्येच बाहेरच्या अंधारात कुणाची तरी काठी तडाडली. आम्ही चौघेही बिथरून बघू लागलो. बसल्या जागेवरून बापूंनी विचारलं, कोण आहे र? मी इठ्या आहे, इट्या कोतवाल. का र? हनुमंतरावासनी चावडी बोलिवलं या. कुणी? पाटलांनी. का? काय माहिती नाही, मोहरं घालून आणा म्हणून सांगितलंय. बरं बरं, जा तू, येतोय म्हणाव जेवण झाल्यावर. इठ्या गेला तसं बापू चिंतागती झालं. वर बघत मला म्हणालं, हनुमा, तू जेव मोहरं बघून. पर मी म्हणतो, तू आधी जेव, मग सांगतो सारं. ही गोष्ट कळणं सोपं नव्हं. तो भात कशाला ठेवलाय? खा की. मी कसं तरी जेवण आटोपलं. बाहेर आलो. सोप्यात 2 चकरा मारल्या. महादू पडल्या पडल्या टुकटुक बघत होता. रुक्मिणीच्या चेहऱ्यावर कसली तरी काळजी जाणवत होती. मी अंगात सदरा अडकवून निघालो तसं बापू म्हणाले, कुणाशी कलागत बिलागत करू नकोस. गप जा आणि गप ये. हातात काठी ने, उपयोग होतो. होय, बॅटरी बी ने. कशाला बॅटरी? आत्ता येतो जाऊन. निघालो तडातडा. मांगवाडा उतरून खाली ओढ्यात उतरलो. चांगला फुटभर उंचीचा पांढरा दगड तसल्या अंधारात बी चमकला. तसा दचकलो. कानात रातकिडा शिरल्यावानी झालं. हादरलो. इथंच एकेकाळी माझी आई जाळली होती. आसपासच्या माणसांनीच मला तो दगड दाखवला होता. नाही म्हटलं तरी तिचा शेवटचा काल्पनिक चेहरा मनात अलगद उतरला. दडपलेली छाती घेऊन मी ओढ्यातल्या पाण्यात उतरलो. चपला सावरत निघालो. काठाला वटलेलं बेलीचं झाड भुतासारखं हातपाय ताणून उभं होतं. लांब पलीकडं कुंभकर्ण झोपावा तसा रेल्वेचा पूल पसरला होता. तेथून गावापर्यंत पसरलेली कड्यांची प्रचंड रांग डोळे दिपवून टाकत होती. माजलेल्या करंजाडात बेरकी रातकिडे घुमत होते. कमावलेल्या आवाजात ओरडत होते. बेडकांनाही दिवाळी असल्यासारखा जोर चढला होता. शेवाळलेलं पाणी जीव धरून वाहत होतं. वरचं निळं आभाळ तसल्या काळोखातही पाण्यात घुसायला बघत होतं. सालं काळोखात सारखं चालत राहिलं तर काळोखातलंही दिसायला लागतं. रस्त्यात सरकारी आड लागला. पांढरी झाडं जवळून चमकली. झाडावर कुणीतरी माणूस पाठमोरा बसला होता. कोण हाय र? म्हणून हाक मारली. ओढेनं बाजूलाच राहिलं. साधी पाठसुद्धा फिरवली नाही. म्हटलं, असेल एखादा वेडा नाही बायकोशी भांडणारा भांडखोर. बसे ना का? आपलं काय जातंय? झिजली तर आडाची दगडं झिजतील. आपणाला कसला ताप होतोय?
परड्याच्या कडेनं लावलेली काटेरी कुंपणं चुकवीत नेहमीच्या सरावाने पुढे सरकलो. पायात चप्पल होती म्हणून बरं, नाही तर धिरडं झालं असतं तळपायाचं. अंधार वाईट. एकदाचा चावडीजवळ आलो. एक बॅटरीवाला अंधारात काहीतरी हुडकत होता. जाधवच होता तो. काय हुडकताय? सापटुळं. कुठं आहे? आत्ता पायातनं सराकलं तर. काठी आहे का एखादी? ही काय? घ्या की. काय काम काढलं? पाटलाचा निरोप आला होता. ती काय पाटील पारावर बसल्यात, जावा तुम्ही. बघतो कुठं दिसलं तर सापटुळं, नाहीतर आणून देतो काठी परत. चालल की. सर्वत्र शांतता होती. सगळीकडे काळोख. मारुतीच्या देवळाकडे तोंड करून डिंगरा पाटील बसला होता. त्याने घोंगडी पांघरली होती. आयाळातून सिंहाचं भयान मुंडकं दिसावं तशी त्याची रुंद गर्दन घोंगडी खालून दिसत होती. शेजारीच तांबडा कंदील जळत होता. तापलेली काच तोंडावर धूर घेऊन आणखी तापत होती. पिवळ्या धमक प्रकाशात पारावरचा पाटील अस्वलासारखा भयानक वाटत होता. वरचा लिंब मात्र आरामात सळसळत होता. वारा झावळ्यात घुसला की घुमत होता. सापटुळं शोधणारा जाधव काठीसकट गायब झाला. पाटलाजवळचा कोतवाल सटकला. पिंगळा हलावा इतक्या सहजतेनं हलला. लांबलचक ढेंगा टाकीत वरच्या आळीला निघून गेला. मी थेट पुढे गेलो. एकदा मारुतीच्या देवळाकडं पाहिलं. आत अंधार होता. मांडी ठोकून बसलेल्या पाटलाजवळ येऊन उभा राहिलो. पाठ देवळाकडे आणि तोंड पाटलाकडे. पारसुद्धा माझ्या छाती इतका उंच. राम राम पाटील. राम राम. काय काम काढलं एवढ्या रातचं? काम? लय जोखमीचं काम निघालं तर, म्हणून तर बोलिवलं. बोला. मी तसाच पाराला टेकून उभा राहिलो. दोन्ही हातांची ढोपरं पाटावर टेकून पाटलाशी बोलू लागलो. पाटील म्हणाला, अरे त्या कोंडवाड्याच्या पावतीचं काय करायचं? कसली पावती? आता मातूर कमाल झाली. मी बोलायला तोंड उघडणार एवढ्यात एक निबार काठी माझ्या डाव्या कानशिलावर बसली. मी सावध होतोय ना होतोय तोवर दुसरी काठी उजव्या मनगटावर. दोन्ही बाजूला दोघे जण सणानून काठ्या चालल्या होत्या. मला सावरायलाही संधी मिळत नव्हती. त्यात जाधवानं हातातली काठी नेमकी काढून घेतलेली. तसल्याही स्थितीत मी एका हिसक्यातच शंकर्याला पाडला. पण ज्योतिरामची काठी गरगरत आली आणि नेमकी कपाळावर बसली. बापलेक मारताहेत हे कंदिलाच्या उजेडातही ओळखलं. मोठ्यानं ओरडलो, अरे माझं ऐका की. कोण ऐकतोय? जो तो आपल्याच मस्तीत. पाटील भडवा उठला सुद्धा नाही. तसाच पळणाऱ्या गाड्यांचे निकाल द्यायला बसलेल्या पंचासारखा मांडी ठोकून बसला होता. नुसत्या हातांनी मी प्रतिकार किती करणार तो. ज्योतिरामाच्या तडाक्यानं मात्र मी आडवा झालो. सापटुळं शोधायला गेलेला जाधव साला पळत आला. त्याच्या पाठोपाठ पवाराचा दादू, भाबड्या आणि कंदील घेतलेला डिंगऱ्या पाटील. धन्यवाद. अशीच कथा रोज ऐकत रहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.